काहीच तयारी वगैरे झाली आहे सगळी. बस फुल लोड झाल्यात. सगळी लोक इथं आलेली आहेत. आमचे पण लोक इथं आलेले आहेत. कॉफी वगैरे चालू आहे मस्त. चलो या. हा म्हणजे शुभम ओके का? ऑल गुड शुभम ओके. पोहोचलोय मनालीमध्ये. बसेसनी सगळे आलेत. आता आहे टक 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 पैदल पैदल. आता सगळ्या बॅग गाड्यांमध्ये राहतील. आम्ही फक्त पाठीवरची बॅग घेऊन निघालो ज्याच्यासोबत होतं. काही 20-25 मिनटं चालत जावं लागेल. पुढे रस्ता जाम आहे त्यामुळे. गाईज ह्या ज्या मॅडम आहेत ते इथंच राहतात. सर पण इथंच राहतात. या काकूंचं पोट दुखते नाही. पोटाला हात लावून हळूहळू चाललोय घसरत घसरत. वरनं बर्फ अंगावर पडलं तर नाही. जे मनालीचं मार्केट आहे हे अख्खं. हे साईडला काकांचं दुकान. तर गाईज तुम्ही इथं आला ना बर्फात येऊ नका. या रोडला मॉल रोड म्हणतात का माहित नाही. इथं तर काय मॉल पण नाही. शॉपिंग आहे हे भाई लोक सॉफ्टी खायची का? तर काय इथं रात्री खायची? संध्याकाळी येणारच आहे आपण. पूर्ण आपण फूडचं हे करू एक्सप्लोर मॉल रोडचं. इथे ना प्रॉपर मिळतात ते सिड्डू आणि ते लाफिंग वगैरे. इथंच खाऊ. पण खायचं लायकीचं राहिलं पाहिजे काही आम्ही. इथे एक तो मोमोजवाला आहे तिथे जाऊया. खूप सही भेटतात त्याचे. चालेल. बुट स्टूलवर ठेवली. काहीच तुम्ही जर कधी या इकडच्या एरियामध्ये आला तर कोणतरी येऊन तुम्हाला म्हणाल कानात ब्राउनी खाणार का, चॉकलेट खाणार का? नाही म्हणायचं. त्या गोष्टींपासून लांब राहा गाईस. तेवढे पण माझे बघणार आहेत. हां तुम्ही आईस्क्रीम सॉफ्टी खावा पण ब्राउनी खाऊ नका. काय झालं असं? नाही चांगलं नसतं ते. गाईस इथं तुम्ही मदिरापानचं सेवन करू शकता. हे पण करू नका. तुम्ही हे इथं या कॉफी मॅगी खायला. गाईस कंडिशन लय खराब आहे रस्त्याची. आकाश नुसतं झालं माझ्या मागे बघू शकता. एकदम घसरत घसरत यायला लागलं. तुम्हाला दाखवतो मी. सो गाईज आम्ही आलो इथं. आल्याला डायरेक्ट रूम बीम काय नाही भेटल्या. डायरेक्ट आता लंचची तयारी. लंच नाही म्हणता येईल, संध्याकाळचा नाश्ताच म्हणता येईल. 4:30 वाजून गेले. तो आता लंच करून बॅगा तर अजून बसमध्येच आहेत. लंच करू आणि पुढचं बघू. तो यश म्हणून ऑर्गनायझर आहे, यश काय म्हणतो आहे आणि त्यानुसार प्रोसीड करू. आता येताना तर लय वाट लागली माझी. फुल एकदम झोप येत होती आणि मोशन सिकनेस. परदेसी नू तुर कतरा रोड़ा पाए जाऊंगा. गाइस ये हमारा रूम है. को अंदर दिखाते हैं. यहाँ पे स्पेस है शूज वूज रखने. ये टॉयलेट एंड बाथरूम स्पेशियस.
जैसे अंदर रहेंगे, ये हॉल, हे दोघं झोपले इथं. हे पूर्ण रूम बघा, स्पेशियस रूम आहे. इथनं सगळ्यात सॉर्टेड आमची बाल्कनी बघा. The next day. सो हाय, गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे दिवस 6वा आणि आम्ही काल मनालीमध्ये आलो होतो धडपडत. सो त्या आल्यानंतर आम्ही रेस्ट केली आणि आत्ता निघालो आहे बाकीचे स्पॉट्स बघायला. सो मी आणि मोफीज रेडी एकदम. लेट्स गो. ही आमची रूमची हालत आहे. ए चल नाश्त्याला. हो चले चले. उरके क्या नहीं अनुष्का मैडम? चलो ना फिर. गुड मॉर्निंग. चल लवकर. काहीतरी बोलावं. अरे मित्रांनो, आपण मस्त आता आवरलेलं आहे. एक छान रूम भेटली आपल्याला. मस्त इथला व्ह्यू आहे. आता पहिले नाश्ता करतो आणि मग आम्ही जाणार आहे सोलांग व्हॅलीला. तिकडे बरेचसे ॲक्टिव्हिटी वगैरे असतील, ते पण करू आपण. बाकी हा व्ह्यू आहे गाईज. या बर्फाच्या लाद्यावरनं पडत राहतात, त्याच्या खाली उभं नाही राहायचं. आणि एकदम भरलेलं आहे. आलोच. आणि वर इथं हिडिंबा मंदिर आहे, ते आपण उद्या जाऊ. सो गाईज ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे. आता आम्ही निघालो सोलांग व्हॅलीला. लेट्स गो. गाईज आमचे 2 मेंबर मागे राहिलेत. त्यांना आम्ही फोन केला पण ते काय आमचा गेस्ट मारत होता. चला ना, मागच्यांना येऊन नाही द्यायचं, त्यांनी उशीर केला त्यांच्या हाती. कोणी लोकेशन पण नाही पाठवायचं. मला नाही वाटत जर ते इथपर्यंत आले तर हा थांबल, हा जाईल सोडून. मग ते दोघं बघतील हडिंबा. येतील, पण येतील, टायमात येतील. मुफीज वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतोय, स्वतःचे सेल्फी काढतोय. गाय तिथं वेगवेगळ्या तुम्हाला काकू बघायला मिळतील. त्या काकू तुमच्याशी बोलत नाही, तुम्ही पण त्यांना बोलायला जाऊ नका, मॅटर होईल. गाईज या काकांना शी आली म्हणून एवढं जोरात चाललेत. तो गाईज आम्ही आमच्या गाडीसाठी थांबलेलो आहे. बाकीच्यांच्या गाड्या आल्या पण आमची काही आली नाही. सगळी लोक थांबलेली. आली आपली पण आली. येस, आमची पण गाडी आली. लेट्स गो. सो गाईज आम्ही इथे ट्रॅफिक जाम आहे, पुढे बघू शकता. सो चालत चालत निघालो आहे सगळे मेंबर. 7 किलोमीटर आहे, 1.5 तास लागेल. 4x4. पण बघू, एन्जॉय करत करत जाऊ. गाईज स्कूटीचा विषय झालेला आहे इथं. आता ही काही निघत नसती. गाईज कपडे बिपडे घेतोय. यांचे पॉकेट फक्त व्यवस्थित बघा. गाईज मुफीज एकदम ॲस्ट्रॉनॉट दिसतोय. प्रतुल फायर फायटर. ही अमेरिकन फायर फायटर. गाईज मी सजेस्ट करेल तुम्हाला दुसरीकडनं घ्या, इथं कोणती व्हरायटी नाही. सो गाईज आम्ही असं डिसाईड केलं की खालीच थांबू इथे. सोलांग व्हॅलीला वर नाही जाणार आहे, कारण काय ॲक्टिव्हिटीज वगैरे करायच्या आहेत आणि आम्हाला त्या ॲक्टिव्हिटीज नाही करायच्या. सो त्यामुळे आम्ही मग इथे खाली थांबू मोस्टली आणि रील्स बिल्स काढू, मस्तपैकी फोटो बिटो काढू आणि निघूया. चलो बाय.
प्लीज वर्जन. सो गाईज आमचं सगळं झालेलं आहे इथलं बघून वगैरे एन्जॉय केला फुल स्नो वगैरे. व्हिडिओ तर नाही काढल्या कारण का एन्जॉय करत नाहीत बिझी होतो. सो आमचा बाकीचा ग्रुप वर गेलेला आहे सोलांग व्हॅलीला. आम्हाला तर ॲक्टिव्हिटीज नव्हत्या करायच्या. सो आम्ही जस्ट ठरवलेलं की स्नो एन्जॉय करूया आणि निघूया. सो आता त्यांना यायला तर खूप वेळ लागेल आणि आमची लंचची पण सोय नाही. सो आम्ही काम करतो, टॅक्सी बघतो आणि तिथनं परत मेन मनालीमध्ये जातो. आमचे 1-2 स्पॉट्स राहिलेले आहेत. मॉल रोड पण फिरायचा आहे आणि हिडिंबा टेम्पल पण करायचं आहे. सो दॅट्स द नेक्स्ट प्लॅन. ओके मुफीज, डन 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 डन. फोटो वगैरे मस्त काढलेत. हा इथं झोपलेलं. गाईज आम्ही निघालो तर खरं, पण टॅक्सीवाला खाली जायला रेडी नाहीत. सो आता हळूहळू चालत चाललो आहे. टॅक्सी जसे जसे दिसतील तसे तसे विचारत जाऊ आम्ही त्यांना. त्यांचा तो जम्पसूट घातला गाईज तरी मी अख्खं मागणं भिजलो. पॅन्ट गेली, अंडरवेअर सकट सगळं गेलं, सगळं भिजलं आहे. आता माझ्याकडे एक्स्ट्रा अंडरवेअर तर आहे पण थर्मल नाही, ती मी वाळवतो थोड्या वेळाने याचा ड्रायर घेऊन. मोफिजची पण आखी पॅन्ट गेली. हे बघा आखी पॅन्ट ओली आहे मागणं. दिसते का दिसते का? गाईज आम्ही अजून पण चालतोच आहे. काही रोड बीड येत नाही आमचा. तिथे 1 तास झाला चालून. नाही 1.5 तास झालं गाईज. आणि अजून आम्हाला लिफ्ट नाही भेटलेली आहे. गाईज आम्ही लिफ्ट घेऊन आलेलो आहे. 2 चांगली पोरं भेटली आम्हाला. लिफ्ट वगैरे दिली आम्हाला मस्तपैकी. जिथपर्यंत जातील तिथपर्यंत जातील. तिथनं पुढं आम्ही दुसऱ्यांना हात करू. टेन्शन नाही, आमची सगळी पोरं मागं राहिली. ये बॉय. गाईज आम्हाला लिफ्ट बिफ्ट भेटली मस्तपैकी. डायरेक्ट जिमनीमध्ये अर्ध्या रस्त्यात आलो आम्ही. अरे काय टेन्शन नाही. असं असतं एखादी मुलगी सोबत असेल ना, तुम्ही हात दाखवले थांबतात लोक. आता ती 3 पोरं आहेत, त्यांनी 2-4 गाड्यांना हात दाखवले पण एक पण थांबला नाही. सो गाईज बी प्रोफेशनल अँड ऑलवेज कीप अ लेडी विथ यू. सो गाईज प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. अनुष्का आणि शुभम इथेच थांबतील हडिंबाच्या बॉटमपाशी. आणि बिकॉज आमचे कपडे वगैरे भिजले सो आम्ही जाऊन चेंज वगैरे करून येऊ. गाईज आमचे थर्मल आणि ते ओले झाले होते. सो दिस इज द बेस्ट वे टू ड्राय देम. चांगलं वाटतंय, गरम वाटतंय. आणि आमच्याकडे सॉरी गाईज थर्मलची शॉर्टेज आहे म्हणून आम्हाला हेच यूज करायचे, म्हणून आमच्याकडे दुसरा ऑप्शन नाही. काही नाही ऑप्शन, आमच्याकडे ऑप्शन नाही. सो गाईज तयार वगैरे झालो आहे आम्ही मस्त. आता निघतोय. ते दोघं हडिंबा टेम्पलच्या पायथ्याशी थांबलेत. सो आता कन्फ्युजन आहे की खावं आधी की मंदिरात जावं, कारण का खाल्लं टाईम खूप गेला तर अंधार पडेल, मग बघायला पण काय भेटणार नाही. पण सध्या एनर्जी अजिबात नाही आहे. कशासाठी? मला असं वाटतंय की आम्ही थोडं खाल्लं पाहिजे आणि मग हडिंबा टेम्पल खायला आपल्याला थोडं काहीतरी लाईट खाल्लं पाहिजे आपण. आपल्याला मग परत एकदम खाली मॉल रोडला जायला लागेल. हां तिथं वरती वगैरे काय आहेच नाही का? हडिंबा मला वाटतं बघू, जर खूप वर असेल तर मग नको जायला, नाहीतर मग जाऊ खाली. तसं तर मला असं वाटतं की वरतीच आहे. गाईज मी गोरा आहे, हा काळा आहे, सावळा आहे. हा मधल्यामध्ये आहे. बघू शकता तुम्ही स्किन टोन. हा यांनी तोंड धुतले आत्ताच. नाही मी मला घ्या. गाईज केसर बताओ, केसर सलाजीत
एनर्जी डाऊन गाईज. खाऊन वर जाऊ म्हणलं. सगळ्यांची तोंड बघा. थोड़ा थोड़ा लोग गलत लाइन पे लेके जाते हैं। हाँ, उसका वही बोल शिवाजी तो जिम करते हैं ना, जिम वो सबसे ज्यादा खाते हैं बॉडी फिटनेस के लिए। सोचने वाले ने नाम उसका गलत ही नहीं उतार दिया, यूं ही बदनाम कर दिया. शिवाजी तो वो चीज होती है जैसे एक माँ अपने बच्चे को पालती है ना, इस जैसे मुझे बॉडी का बचपन रक्षा करने वाला चीज होता है। वो क्या पेड़ पे आता है. शिलाजी पत्थर का पसीना होता है, अच्छा, पत्थर का पसीना होता है वो. हड्डियों की ताकत के लिए, कमर जोड़ों की मजबूती के लिए, कमजोरी थकावट के लिए, बॉडी फिटनेस के लिए, मेमोरी पावर के लिए बहुत चीज़ों में काम करता है। घर में, दोस्तों में, अपनी फैमिली में जिनको शुगर वगैरह बन जाते हैं उनको पहले शुगर को नॉर्मल रखेगा। काही झाले दर्शन वगैरे. आता निघतो आम्ही. काहीतरी खातो थोडंफार लाईटली आणि मग डायरेक्ट हॉटेल, डिनर, गुड नाईट. गाईज खाऊन पिऊन झालेलं आहे. रेकॉर्ड झालं तिथं. हॅश ब्राउनी, हॅश ब्राउनी, हॅश ब्राउनी. गाईज शॉपिंग करतो, तुम्हाला दाखवतो काय काय घेतोय, काय काय नाही घेते. मोस्टली नाहीच घेणार, पण काय घ्यायचं असेल तरी दाखवतो, नाही घ्यायचं तरी दाखवतो. हाय गाईज. सो आत्ता रूमवर आलो आहे आम्ही आणि शॉपिंग करणार नव्हतो आम्ही. ॲक्च्युली फक्त बघायला गेलो होतो, पण नाही म्हणता म्हणता दोघंजण 4,000ची शॉपिंग करून आलो. मी तरी कमी केली, 1,000-1,500ची. शुभमनी खूप केली. तसं काही जास्त काय गोष्टी घेतल्या नाहीत, पण चुना लागलाय आम्हाला. मी तर 2च आयटम घेतले. तुझ्याकडे तरी सांगायला 3, 4, 5, 6 आयटम घेतले ते तू. 6 आयटम्स. मी 6 आयटम घेतले गाईज. आणि 1,500. 1,500 नाही रे, 1,500 तिथलं 1,200, 700, 700, 1,200, 1,500 प्लस 2,700 काय 3,000चा घोडा लागला मला. ट्रिपचं बजेट मी ठेवून आलतो. हा बजेट ठरवलं होतं काय? हा मी निघताना काय म्हणलेलं, माझ्याकडे ₹1 नव्हता. सगळे मी आशिषला देऊन टाकले पगार झाल्या आणि म्हणले ट्रिपमध्ये खाण्यात येते, फिरण्यात येते, आपल्याला वर किती किरकोळ लागतील, 1,000-2,000 मॅक्स. म्हणून मी निघताना काय म्हणलं, पप्पांना म्हणलं की पैसे टाका. म्हणे किती? म्हणजे बघा तुमच्या हिशोबाने टाका. म्हणजे आकडा सांग. मी 500च टाकन. म्हणलं नाही 2,000 टाका. त्यांनी म्हणे 5 टाकतो, 2 उडव आणि बाकीचे दे परत, इमर्जन्सीला राहू दे. आता काय देऊ मी त्यांना? त्यांना म्हणा 2700चं झालं हे दे सामान. दर आहे तुमच्या हस्ते द्या म्हणा. ते आताच फोनवर म्हणले ना काय घ्यायचं असतं काय. फिरायला गेलाय तुम्ही शॉपिंग नाही गेला. मला तसंच म्हणले, सेम डायलॉग मारला. चांगलं केलंस, रूमवर निघून आलो. तू फक्त तसं बघायलाच गेलो आपण. मी फक्त म्हणलं की ह्या दोघींसाठी बायकासाठी घेऊया काहीतरी. अरे मी ते बाहेर ते पॉन्चो लागलेलं ना, ते आवडलं मला. म्हणलं माऊसाठी घेऊ ते तसलं, तिला काहीतरी आवडतं. मग ती मागचे 2 ट्रिप झाले, तिला काही नेलं नाही. म्हणेल की नुसतंच जातो. ती म्हणली मी थांबते तो तेव्हाच दुपार जर तू काही घेऊन येत असशील. चलो काय आता डिनरला जातो. डिनरला होपसो नॉनव्हेज असेल, मोफीज तर खाणार नाही. हा फिश आहे, फिश, पखास फिश. पखास फिश आहे. बघतोय कसला आहे. खीर, डाळ, रोटी, मंचुरियन, राईस. चलो जेवण करून घेऊ, मग बघू पुढचं. हाय, गुड मॉर्निंग गाईज. सो आज दिवस आहे 7वा. दोघं पण उठलेलो आहे आम्ही, रेडी झालेलो आहे, बॅग वगैरे पॅक केलेले आहेत. सो आज आहे रिव्हर राफ्टिंगचा दिवस आणि बाकी ॲक्टिव्हिटीजचा. सो गाईज आता आम्ही जातो, जरा नाश्ता वगैरे बघतो काय काय नाही.
आजचा आउटफिट हम ऑफिसचा आउटफिट. ये लवकर जातो आम्ही पुढे. एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो बाहेरचा. सो गाईज नाश्त्याला आलो आहे. एक मी माझ्यासाठी घेतलं एक फक्त ब्रेड आणि बुर्जी आणि स्ट्रॉंग कॉफी. बाकी पण ऑप्शन आहेत. इडली आहे, पराठा, दही आणि सांबार पण आहे. चलो गाईज निघतोय आम्ही. ही रूम सोडायची वेळ आली. खूप वाईट वाटतंय कारण मेनू लय भारी होते. टेस्ट कशी का असं ना, पण मेनूच लय भारी होते जेवणाला. आजचा नाश्ता पण भारी होता. तुला आवडला? सगळ्यात छान होतं इथलं बाथरूम. म्हणजे आंघोळीला गरम पाणी, मस्त टेन्शन नाही. कसोलमध्ये जे हाल झालते आपले आंघोळीची, मी तर गार पाण्याने ऑलमोस्ट गार पाण्याने आंघोळ केली होती. इथं मस्त गरम गरम भेटतं 2 टाइम, ते पण मॉर्निंग आणि इव्हनिंगला. चलो गाईज भेटूया आता डायरेक्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये. कुल्लू आम्ही उरकून वगैरे एकदम प्रॉपर आलो. हे दोघं आत्ता उठलेले आहेत. प्रतुल तर आत्ता उठला बेलच्या आवाजाने. आशिष तरी आंघोळीला गेला. आणि हे बघा आमच्या गाड्यावर लागलेले आहेत. आता तो कधीही म्हणेल चला म्हणून. आता काय करणार आम्ही. गाईज बॅग लोड केलेल्या आहेत कारण का इथे वर बस तर नाही येऊ शकत. एक बस आली होती, बाकीच्या सगळ्या बॅग या टेम्पोमध्ये टाकून खाली जाणार. आणि आता आम्ही खाली जाऊ, सगळ्या बॅग अनलोड करून बसमध्ये लोड करून निघूया. लेट्स गो.